नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील मंगळगंगा माता नवरात्र महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून दररोज राज्यभरातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील मंगळगंगा देवी मंदिर पुरातन आहे. विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून सुंदर नक्षीकाम केलेले व राजस्थानमधील दगड आणून दगडाला घडवून मंदिर उभारणी केली असून मागील वर्षी या जीर्णोद्धारानंतर कलशरोहण सोहळा झाला. सुमारे 10 वर्षापासून मंदिराचे काम सुरू होते. मंदिराचा संपूर्ण परिसरात चिंचेचे मोठ्या प्रमाणात झाडे असून विश्वस्त मंडळाने भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास उभारले असून वाहन पार्किंग, चिंचवण परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच विवाह सोहळे, महाप्रसाद, विविध कार्यक्रमांसाठी मोठे सभामंडप उभारण्यात आले असून राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत निधी मिळाल्यामुळे सभागृह उभारण्यात आले आहे. नमस्कार, आपण आज नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चिंचोली या गावामध्ये आलेलो आहे. हे आपण मागे मंदिर पाहू शकता. एकदम कलाकुसरीने बनवलेलं मंदिर आहे. या कलाकुसर गेली अनेक वर्षे काम चालू होतं आणि मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे. हे मंदिर मंगळगंगा मातेचं मंदिर आहे. चिंचोली गावामध्ये पारनेर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आपल्या बरोबर देवस्थानचे सेक्रेटरी आनंदराव पिंपरकर साहेब आहेत. मला एक सांगा की हे मंदिर कधीपासून साधारण आहे? हे मंदिर साधारणतः इसवी सन 1260 पासून या ठिकाणी याच्या कागदपत्रामध्ये आढळ होतो. याचा 1260 पासून असे एक पुरातन मंदिर आहे. आणि हे मंदिर म्हणजे मळगंगेचे जेवढे ठाणे आहेत त्याच्यातलं हे प्रमुख ठाणं म्हणून आहे. हे जे मंदिर जे आहे तर पहा, इथं यात्रा चैत्र महिन्यामध्ये भरते. चैत्र वद्य सप्तमीला त्या ठिकाणी मळगंगेचे ज्या ठिकाणी ठाणे आहेत ती सगळी उपठाणे आहेत. आणि त्याची ह्या मुख्य ठाण्याला या ठिकाणी लोक काठी पालखी घेऊन या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी देवीच्या याच्यामध्ये गोड जेवण पुरणपोळीचा नैवेद्य करतात आणि देवीची आराधना करतात. अशी या ठिकाणी यात्रे चैत्रवद्य सप्तमीला मोठी यात्रा भरते या ठिकाणी. आणि नवरात्र महोत्सव नवरात्राचं आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राला सुरुवात होते या ठिकाणी. नवरात्रामध्ये आमच्या गावात एक प्रथा आहे. बरेचसे गावामधले जे ग्रामस्थ आहेत हे जे घट आहेत ना तर ते घट मंदिरामध्ये येऊन बसवतात त्या गावामध्ये एका ठिकाणी. आणि पुजारी त्याची आपली देखभाल वगैरे सगळं करतात. आणि 9 दिवस या ठिकाणी कार्यक्रम मनोभावे साजरा केला जातो. आणि महाराष्ट्रातून मोठ्या ठिकाणाहून लोक या ठिकाणी येतात. आणि मळगंगेची जेवढी उपठाणी आहेत ते सगळेच लोक या ठिकाणी येतात. साधारणतः जर विचार केला ना तर जुन्नर तालुका जवळजवळ 12ने म्हटलं तरी 75% जुन्नर तालुका येतो. आंबेगाव येतो. आंबेगाव तालुक्यातले लोक येतात. इकडं नाशिककडचे येतात. इकडं बीड मधले आष्टी तालुक्यातले लोक येतात. औरंगाबादचे येतात. नगरमधले तर आपले बहुतांशी आहे. नगरचे शिंदी, पोखर्डी, दरेवाडी वगैरे हे जे गाव आहे देर वगैरे या गावातले लोक तर बहुतांशीच या ठिकाणी येतात. इकडं रावरीमधले येतात, मांजरी वगैरे नेवासेचे येतात. त्याच्यामुळं त्यांचं कुलदैवत असल्यामुळं नवरात्रामध्ये या ठिकाणी प्रत्येक जण हाजरी लावतोच या ठिकाणी. असं हे मुख्य ठाण आहे. आणि मग ह्या मंदिराचं आपण पाहतो खूप मोठे वैभव कलाकुसर बनवले. कशा पद्धतीने मंदिर बनवलं, कधीपासून बनवलं आपण? हे आता पुरातन मंदिर होतं. हे पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता. या ठिकाणी साधारणतः आम्ही 2011ला एक कामाला सुरुवात केली. ते कामाला सुरुवात करताना आम्ही हा जो दगड आहे हा राजस्थानमधून बन्सी पहाडपूर असा एक लाल रंगाचा दगड आहे. तो आम्ही राजस्थानमधून आणलेला आहे. आणि ते कारागिरी राजस्थानचेच होते कारागीर सगळे. आणि हे मंदिर सगळं पूर्ण व्हायला आम्हाला 10 वर्ष लागलेली आहे. किती? 10 वर्ष आम्हाला. आता हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. आणि गेल्या वर्षीच आम्ही याचा कल्चरल समारंभ केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या छोट्या गावामध्ये निश्चित एक वैभवात भर पडलेली आहे. आणि आमचे चिंचोली गाव तर छोटं आहे. केवळ या गावाला महत्व असेल तर आमचं एकमेव हे मळगंगा मंदिर, मळगंगेचं मुख्य ठाणं हे आहे. तुम्ही पाहू शकता की गावाने
साधारण लोकवर्गणीतून मंदिराचं काम उत्कृष्ट पद्धतीने केलं. म्हणजे आपण पाहतो देशभरातले मंदिरं पाहतो, त्या दर्जाचे मंदिरं नक्षीकाम इतकं जोरदार केलेलं आहे. आणि ते नक्षीकाम आणि इथलं मंदिराची जी भाविकांची श्रद्धा, चिंचोलीच्या परिसरातली या सगळ्या विश्वस्त मंडळ हे ह्यामधून दिसून येतं. गेली 11 वर्ष याचं काम चालू होतं आणि मागच्या वर्षी मंदिराचं कलशारोहण सोहळा झालाय. या चिंचोलीमध्ये 500-600 लोकांच्या वस्तीचं गाव आणि त्या वस्तीच्या गावामध्ये हे जे मंदिर आपण पाहतोय ते मंदिर एक उत्कृष्ट कलेचा नमुना या गेल्या अनेक वर्षांमध्ये शतकाची परंपरा ही या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. धन्यवाद.